दत्तात्रय भरणे यांनाही कृषी खातं पेलवत नाहीये का असा सवाल उपस्थित होतोय। कारण क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता असं वक्तव्य दत्तात्रय भरणेंनी केलंय। तर आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल असंही भरणे म्हणाले। तर बाद होईल असं लक्षात येताच भरणेंनी सारवासारव केली आहे। त्रास नाही, ही जबाबदारी असल्याची सारवासारव यानंतर दत्तात्रय भरणेंनी केली। परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मी मराठवाड्यामध्ये होतो। त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय, थोडं फिरावं लागतंय। कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि त्या अल्पसंख्याकांचं थोडं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल। त्यामुळे त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आपल्यासोबत आहेत। त्यांनी काल धाराशिव जिल्ह्याचा दौरा देखील केलेला आहे, त्या ठिकाणी पाहणी देखील आहे। नेमकं काय दौऱ्यामध्ये काय होतं? दौऱ्यामध्ये तुम्हाला माहिती केली 2 दिवसापूर्वी मागच्या संपूर्ण राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला। वाशी आणि कळंब तालुक्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळं आपल्याला पाऊस पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस माहिती समजते लगेच मी तिथं दौरा या दोन्ही ठिकाणी केला। सूर्यफूल पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये झालेलं आहे। त्याचप्रमाणे राज्यामध्ये पण अनेक ठिकाणी झालेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब करा म्हणून प्रशासनाला त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्या बाबतीमध्ये अहवाल प्राप्त होताच त्याबाबत निश्चित प्रकारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ताबडतोब त्यांना कारवाई केली जाईल। साधारण किती नुकसान झालं असेल आणि किती त्यांना मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना या सगळ्यामध्ये? शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे की 8माही 12माही आणि ही जी पिकं आहेत त्यांना शासकीय नियमाप्रमाणे असतात। त्यामुळे ती मदत जी शासनाची जी नियम आहेत निकष आहेत त्याप्रमाणे त्यांना मदत निश्चित प्रकारे मिळेल आणि लवकरात लवकर मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। किती दिवसामध्ये ही सगळी मदत मिळू शकते? काय मंत्री म्हणून काय सांगतात? लवकरात लवकर मिळावी, लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न राहणार आहे। असं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहे। भुजबळ साहेब म्हणले की ज्याचे 7 आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्यांना पालकमंत्री मिळावं। तुमचं काय? भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत। भुजबळ साहेब, अजितदादा, शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या बाबतीमध्ये आपल्याला योग्य ते उत्तर देतील आणि ते योग्य तो निर्णय घेतील। क्रीडा मंत्री पदाबाबतीत तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की या कृषी मंत्र्यामध्ये पदाच्या बाबतीमध्ये खूप त्रास होतोय, अशा पद्धतीचं सकाळी एक वक्तव्य तुम्ही एका भाषणामध्ये केलेलं आहे। त्रास होतोय असं मी केलेलं कधीच म्हटलेलं नाही। त्रास होतोय ना म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं। नाही, क्रीडा खातं बरं होतं म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं, क्रीडा खात्यात थोडं काम कमी होतं, इथं काम जास्त आहे, इथं मेहनत करावं लागेल, इथं लोकांच्यात जावं लागेल। क्रीडा खातं बरं वगैरे असं नाही। क्रीडा खातं बरं म्हणजे क्रीडा खातं असताना फिरता येत होतं, आता कृषी खातं आहे त्यामुळे तालुक्यातल्या लोकांना सांगितलं की आता मला बाहेर फिरावं लागेल, तालुक्यामध्ये आपल्याला थोडं आता कमी हे करावं लागतं। क्रीडा मंत्री त्यावेळेस ते खातं वेगळं होतं, क्रीडा मंत्री तालुक्यात कमी ते राज्यात दौरे केले चालत होतं, पण आता कृषी मंत्री म्हणून राज्यामध्ये दौरे आपल्याला जास्त करावे लागतील, त्यामुळे तालुक्याला कमी वेळ द्यावा लागेल, हा मी बोलण्याचा उद्देश होता माझा। आपण जर पाहिलं तर एक कृषी मंत्री आणि यांनी या सगळ्यामध्ये संपूर्ण जे काय आहे ते पंचनामे जे लवकरात लवकर जे शेतकऱ्यांना येतील असे भूमिका जी आहेत, असे म्हणणं जे आहेत ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेले आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड।